आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. पण आज या सकाळच्या समयी ह्या पवित्र वारी पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत असताना सर्व मान महिमा गौरव आणि सन्मान तुला देतो प्रभूजी. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी प्रभू. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास प्रभू, तू आमची काळजी घेतलीस, आम्हास आरोग्य दिलं प्रभू. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलंस, आमची प्रत्येक गरज तू पुरवलीस प्रभू. आणि मागचा संपूर्ण आठवडा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा केलास. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पण आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर प्रभू. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर रोज आणि रोज. पवित्र देव बापा, तुझ्यामध्ये समरूप होत जाण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्हाठाई असणाऱ्या त्या सर्व वाईट प्रवृत्ती, अशुद्धता, त्या सर्व गोष्टी पवित्र देव बापा ज्या तुला आमच्यात नको प्रभू, त्या काढून टाकण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. देव बापा, आज जेव्हा आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत प्रभूजी, पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आमची प्रार्थना आहे की तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देव बापा आजची भक्ती तू आशीर्वादाची कर. आमची प्रार्थना आहे प्रभू, जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरती तू दया कर आणि आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आणि प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम अशा प्रकारचं वातावरण तू आम्हास दे प्रभू. तुझी सावली आम्हावरती तू असू दे प्रभूजी. आम्ही तुझे आभार मानतो आणि आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. चेती व आम्हा दिना पवित्र आत्म्या येऊ नये हे गीत गात आजच्या भक्तीमध्ये पुढे जाऊया.
ऐहिक लोभे आत्मसुखाची पुरळची गेली पडुनी, पुरळची गेली पडुनी, जे दिव आमदीना, जे दिव आमदीना. मोहक कितीतरी श्रमविरुदया, मोहक कितीतरी श्रमविरुदया, आपुल्या पाशे चढुनी, आपुल्या पाशे चढुनी, जे दिव आमदीना, जे दिव आमदीना. असं शिकवता समजले हाडू, असं शिकवता समजले हाडू, मनी वच आज्ञा म्हणुनी, मनी वच आज्ञा म्हणुनी, जे दिव आमदीना, जे दिव आमदीना. पवित्र आज्ञा येऊनी, पवित्र आज्ञा येऊनी, जे दिव आमदीना, जे दिव आमदीना. आणखीन एक गीत गाऊया प्रभूची स्तुती करीत. उपासना संगीतामधून येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा करा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा करा. नेतो कुरणी आम्हाला आणि रक्षुनी करा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा करा. नेतो
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया आणि जॉय आपल्याकरिता आज एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. सलाम. आपण यावेळेस एक स्तोत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 115 1 ते 11. स्तोत्रसंहिता 115 1 ते 11. हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नामाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. याचा देव कुठे आहे? याच्या राष्ट्रांनी काय म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे. त्याला बरे वाटते ते सर्व तो करीतो. त्याच्या मूर्ती केवळ सोनेरूपे आहेत. त्या मनुष्याच्या हाताच्या कृती आहेत. त्यास तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यास डोळे आहे पण दिसत नाही. त्यास कान आहे पण ऐकू येत नाही. त्यास नाक आहे पण वास येत नाही. त्यास हात आहेत पण स्पर्श करिता येत नाही. पाय आहेत पण चालता येत नाही. त्याच्या कंठातून शब्द निघत नाही. त्या बनविणारे व त्यावर भाव ठेवणारे सर्व त्यासारखे बनतात. हे इस्रायला, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्याचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. हे अहरोनाच्या घरण्या, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्याचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. अहो परमेश्वराचे भय धरणारो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्याचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. पवित्र परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. स्तोत्रसंहिता 115, ज्यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे हा देव आणि मूर्ती यांच्या संदर्भात तो म्हणत आहे. या जगामध्ये आम्ही राहत असताना आम्हाला स्वातंत्र्य आहे. आम्हाला स्वातंत्र्य आहे की आम्ही निवड करू शकतो. आम्हाला कोणाची उपासना करायची आहे, आम्हाला कोणाची भक्ती करायची आहे. या जगामध्ये आम्ही राहत असताना अनेक गोष्टी, अनेक विचार, अनेक मत, सिद्धांत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरीज आम्हाला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास प्रवाह आम्हाला पाहायला भेटतात. आणि या सर्वांच्या मध्ये आम्हाला आमच्या जीवनासाठी निर्णय घ्यायचा असतो की आम्ही कोणाची निवड आमच्यासाठी करणार आहे, आम्ही कोणाकडे पाहणार आहोत किंवा आम्ही कोणाची उपासना करणार आहोत. स्तोत्रकर्ता या ठिकाणी जो परमेश्वर, ज्याने अवघी सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्याच्या शब्दाने सर्व काही निर्माण झालं, ज्या परमेश्वराने आपल्या हाताने मनुष्याला घडवलेलं आहे, ज्या परमेश्वराने आपला जीवनी श्वास मनुष्याच्या नाकपुड्यात फुंकला आणि मनुष्य जीवधारी झालाय, आम्ही त्या परमेश्वराला आम्ही त्याची भक्ती करणार, त्याला आमचा परमेश्वर म्हणणार, त्याला आमचा प्रभू म्हणणार. किंवा मग या परमेश्वराने ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहे, जी निर्मिती आहे, त्या निर्मितीला आम्ही आमच्याकरिता देव म्हणून निवडणार किंवा उपासनेकरिता आम्ही निवडणार. मनुष्याला निर्णय घ्यायचा असतो. पुष्कळदा स्तोत्रकर्ता देखील यामध्ये असं म्हणतो की हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव तू कर, कारण तू दयाळू व सत्य आहे. लोकांनी का म्हणावं की यांचा देव कुठे आहे? आमचा देव कुठे आहे? तो म्हणतो की तो स्वर्गात आहे. हा स्वर्गीचा आणि पृथ्वीचा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराचे आज आपण मनापासून आभार मानू शकतो की ज्या सर्व गोष्टींनी आम्ही वेढलेले आहोत, अशामध्ये त्याने त्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. ही मोठी कृपा त्याने तुम्हावर आणि माझ्यावर केलेली आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामधून ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की आमचे नको तर तू आपल्या नावाचं गौरव करून घे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून प्रत्येक दिवस हा परमेश्वराच्या गौरवाकरिता आपल्याला उपयोगात आणता येईल आणि त्यातून परमेश्वराचं गौरव होत राहील. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. स्क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे काही गीतांद्वारे स्तुती करूया. आणि स्तोत्रसंहिता 47:1 मध्ये असा म्हणतो, अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. यावेळेस आपण काही गीतांद्वारे उत्साहाने त्याचा जय जयकार करूया आणि
उपासना संगीतमधून 420 नंबरचं गीत आहे, सुंदर देऊळ हृदय माझे. आपण सर्वजण मिळून गाऊया उपासना संगीत 420 नंबरचं गीत, सुंदर देऊळ हृदय माझे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षात त्याची राखी शुद्ध याला, समक्षात त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रभूतीचे पीठ उभा तयावरी, प्रभूतीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भयतेची, आता या देऊळा भयतेची. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवनी मंडळी, दास म्हणे येथे अवनी मंडळी, बजाया जमानी देव बापा, बजाया जमानी देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर असं गीत होतं, सुंदर देऊळ हृदय माझे. त्याचप्रमाणे आपण उपासना संगीत आणखीन एक गीत गाणार आहोत, 126 नंबरचं गीत आहे, संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी. उपासना संगीत 126 नंबरचं गीत आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजून ते गाणार आहोत.
तेज मम मने घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो हे नाम येशू गोड पान तो माझा पूर्णाश्रय नाही मला तो टाकना त्या ठाई मी निर्भय ख्रिस्त राय मला पावना तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो तयाची आत्मा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकारी मला नाहीचा सोडना ख्रिस्त राय मला पावना तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्षतो अक्षया वाढवे ख्रिस्त राय मला पावना तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो आनंदी सुखी मी झालो तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणार त्या नाही न्यायकाळीही मला नाहीच सोडणार आपण किती जरी संकटात असलो तरी आपला प्रभू जो आहे तो आपला कधीच सोडत नाही गीत करता देखील हेच सांगतो तो न्याय काळही मला कधी नाहीच सोडणार आपण यावेळेस आखरी न सिंगापूर का जाने वाला है हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया आखिरी न सिंगापुर का जाने वाला है तेरा मेरा सबका यीशु आने वाला है आखिरी न सिंगापुर का जाने वाला है तेरा मेरा सबका यीशु आने वाला है तू कहाँ होगा तू कहाँ होगा तू कहाँ होगा तू कहाँ होगा पहले तो मसीह में मुर्दे जी उठेंगे बाकी जो हम जिंदा है बदल जाएंगे पहले तो मसीह में मुर्दे जी उठेंगे बाकी जो हम जिंदा है बदल जाएंगे पल भर में देखो सब कुछ होने वाला है पल भर में देखो सब कुछ होने वाला है तू कहाँ होगा तू कहाँ होगा
यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. आणि आपण उल्हासाने एक गीत गाऊया. हालेलुया स्तुती हम करेंगे. आपण सर्वजण टाळ्या वाजून हे गीत गाणार आहोया. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूँगा और सदा तुझे याद करूँगा. सदा मैं स्तुति करूँगा और सदा तुझे याद करूँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊँगा. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति दे दिया है. पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति दे दिया है. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. यावेळेस आपण आपलं लक्ष सर्व त्याचकडे लावूया. आणि आपण प्रार्थनेत जात असताना धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. आपण आपलं लक्ष आपलं सर्व ओझं त्यावर टाकूया आणि म्हणू धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटी कोटी स्तुती धन्यवाद. आपण सर्वजण म्हणूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे
देवप्पा देवप्पा सुंदरशी सकाळ दाखवली देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा. गीत करता देखील म्हणतो देवप्पा, योग्यता असे बडके दिया अपनी दया से तूने मुझे. आणि तू देवप्पा खरोच खरो देवप्पा आम्हाला देवप्पा अपेक्षेकडे गेले तू देवप्पा, आम्हाला सर्व संपूर्ण दानापासून तू भरून काढले देवप्पा. आणि प्रत्येक कठीण प्रसंगी देखील तू आमचा सहाय्य करता झाला देवप्पा, त्याबद्दल एकवार तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा आज जे काय आम्ही इथे स्तुती केली देवप्पा, जे काही गीतांद्वारे देवप्पा तुझी स्तुती केली देवप्पा, ते तू मान्य करून घे देवप्पा. आणि देवप्पा इथे आम्हाला सुखरूपपणे घेऊन आला देवप्पा, त्याबद्दल देखील तुझे एकवार पुन्हा आभार मानतो देवप्पा. आणि देवप्पा येणारे जे कोणी आहेत देवप्पा, प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला देखील तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. त्यांचं येण्यात देखील तू सुखरूपपणे सुखरूप तू कर देवप्पा, आणि त्यांना सहाय्य तू कर देवप्पा. येणारं वचन देखील तुझ्या हातात सोपवतो देवप्पा, त्या वचनाद्वारे देखील देवप्पा आम्हा सर्वांना तू आशीर्वादित तू कर देवप्पा. इथे बसल्यावरती सर्वांवरती तुझा आशीर्वादाचा हात तू ठेव देवप्पा. देवप्पा जो कोणी देवप्पा आज आजारी असेल देवप्पा, त्या आजारीला देखील देवप्पा तुझा स्पर्श तू कर देवप्पा, आणि त्या आजारातून देवप्पा त्याला तू बाहेर तू काढ देवप्पा. देवप्पा इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवते देवप्पा. येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर देव बापाचं जे वचन आहे त्याकडे आपलं लक्ष यावेळेस आपण लावूया. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, तुला पुन्हा एकदा गौरव सन्मान देतो. आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे प्रभू. तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर, तुझी कृपा तू आम्हास पुरव. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, या तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हास आशीर्वादित कर. तुझ्या वचनांचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत, तू आम्हासोबत बोल. देव बापा, आमच्यामध्ये तुला ज्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तुझ्या वचनांच्या द्वारे तू कर प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. दुसरे इतिहास यावरती आपण अभ्यास करत आहोत. पहिले इतिहास, दुसरे इतिहास यावरती आपण अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे की पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे याच पुस्तकांचं जणू काही पुरवणी त्या आहेत. पहिले शमूएल ते दुसरे राजेपर्यंतचा जो सर्व वृत्तांत आहे किंवा जे सर्व राजे आहेत इस्रायलचे, यहुदाचे, एकत्रित राज्याचे, विभाजित राज्याचे, त्या सर्व राजांचा इतिहास पुन्हा एकदा आम्हाला पहिले इतिहास, दुसरे इतिहासमध्ये पाहायला भेटतो. प्रामुख्याने आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की या दुसऱ्या इतिहासामध्ये यहुदाचे जे सर्व राजे आहेत त्यांचा जो वृत्तांत आहे, त्यांचा जो इतिहास आहे तो या दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगितलेला आहे. जरी तेच राजे आहेत, त्या राजांनी केलेल्या त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, परंतु एका नवीन दृष्टिकोनातून किंवा एक नवीन उद्देश त्याच्या मागे आम्हाला दिसतो. आणि नव्याने एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या अँगलमधून आम्हाला या सर्व गोष्टी जो लेखक आहे त्या ठिकाणी समोर ठेवताना आम्हाला पाहायला भेटतो. जे ऑडियन्स किंवा जे त्याला वाचणारे जे लोक आहेत ते देखील आम्हाला माहीत आहे की जे लोक त्या बंदिवासामध्ये गेलेत, त्या बंदिवासामध्ये आहेत, जे बंदिवासातून परत येत आहे, ते सर्व लोक, त्या सर्व लोकांना उत्तेजन देण्याकरिता अजूनही ते परमेश्वराच्या योजनेचा भाग आहेत. जरी ते पाडावपणात गेलेत, जरी यरुशलेमचा त्या ठिकाणी नाश झाला, जरी मंदिर त्या ठिकाणी पाडून टाकण्यात आलं, जरी या सर्व घडामोडी त्या ठिकाणी घडल्यात, तरीही परमेश्वराने त्यांना अजूनही सोडलेलं नाही, पूर्णपणे सोडलेलं नाही. अजूनही परमेश्वराचे जे अभिवचन आहेत ते त्यांच्यासाठी आहेत. अजूनही परमेश्वर हा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी कार्य करीत आहे, काम करत आहे. त्यांना उत्तेजन मिळावं याकरिता एक नव्याने तो जो सर्व इतिहास आहे या लोकांच्या समोर हा लेखक ठेवताना आम्हाला दिसून येईल. प्रियांनो, या दुसऱ्या इतिहासावर आपण मनन करत असताना या दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून जो आध्यात्मिक संदेश आहे त्या आध्यात्मिक संदेशावरती आपण मनन केलं.
ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की यश आणि विजय मिळवण्यासाठी प्रार्थनेचं सामर्थ्य हा आध्यात्मिक संदेश आम्हाला दुसऱ्या इतिहासामधून मिळतो. त्याचप्रमाणे या दुसऱ्या इतिहासामधून जे आध्यात्मिक धडे आहेत ते देखील आपण पाहिले, ज्यामध्ये ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे, देवाची समक्षता आहे, देवाची स्तुती आहे. आज जेव्हा दुसरे इतिहास आमच्या समोर आम्ही ठेवत आहोत प्रियांनो, या दुसऱ्या इतिहासामध्ये धर्मसुधारणेचे 5 कालखंड आम्हाला पाहायला भेटतात. तर वास्तविक पाहता कालखंड शब्द त्या ठिकाणी बरोबर सूट होईल की नाही, परंतु आपल्याला समजण्यासाठी धर्मसुधारणेचे 5 काळ किंवा 5 कालखंड आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि जर आम्ही अध्याय 15 पासून जर वाचायला सुरुवात केलं तर अध्याय 15 ते अध्याय 35 या एवढ्या अध्यायांमध्ये आम्हाला 5 राजे आम्हाला त्यामध्ये वाचायला भेटतील. इतरही राजे आहेत, परंतु ज्या राजांच्या काळामध्ये धर्मसुधारणा आम्हाला दिसून येते त्यामध्ये आसा राजा आहे, यहोशवाफाट आहे, योवाश आहे, हिचकिया आहे आणि योशिया आहे. हे 5 राजे, या 5 राजांच्या कारकिर्दीमध्ये जी धर्मसुधारणा त्या ठिकाणी घडून आली प्रियांनो, आज त्या धर्मसुधारणेवर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्या धर्मसुधारणेकडं आपण आपलं लक्ष त्या ठिकाणी आपण देणार आहोत. धर्मसुधारणा का बरं या राजांना चांगले राजे म्हणण्यात आले? कारण यांनी त्या ठिकाणी काहीतरी चांगलं केलेलं आहे. जेव्हा परिस्थिती बिघडलेली आहे, जेव्हा परिस्थिती प्रतिकूल आहे, अशा त्या कठीण परिस्थितीमध्ये या चांगल्या राजांनी चांगले निर्णय घेतले आणि जी धर्मसुधारणा किंवा ज्या सुधारणुकीची आवश्यकता त्या ठिकाणी होती, जी गरज त्या ठिकाणी होती, ती त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आणि म्हणून या राजांना चांगले राजे म्हटलेलं आहे. यहुदामध्ये एकूण किती राजे झालेत? किती राजे? 20 राजे. या 20 राजांपैकी किती चांगले राजे होते? 8 राजे है ना. 8 पैकी 5च आपण आपल्या समोर ठेवत आहोत, परंतु 8 राजे ज्यांच्या संदर्भात आपण या आधी विचार केलेला आहे. ज्यावेळेस आपण या आधी अभ्यास केला त्यावेळेस हे जे चांगले राजे आहे, या चांगल्या राजांवरती आपण त्यावेळेस विचार केलेला आहे आणि थोडक्यामध्ये आपण त्यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे. आज या 5 राजांच्या कारकिर्दीमध्ये जी धर्मसुधारणा घडून आलेली आहे त्या धर्मसुधारणेकडं आपण लक्ष देणार आहोत. आता धर्मसुधारणा म्हटल्यानंतर काय आम्हाला त्यामधून अभिप्रेत होतं किंवा आम्हाला काय त्यामधून शिकायला मिळतं? धर्मसुधारणा ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटेल की सुधारणूक आहे. ज्या धार्मिक बाबी किंवा ज्या धार्मिक गोष्टी, ज्या धार्मिक परंपरा ज्या असायला पाहिजे तशा नाहीत, ज्यामध्ये बिघाड झालेला आहे, ज्यामध्ये समस्या निर्माण झालेली आहे, त्या ठिकाणी सुधारणूक घडवून आणणे. आता धर्मसुधारणेचा जो इतिहास आहे हा फार मोठा इतिहास आहे. हा काही थोडका इतिहास नाहीये. वेगवेगळ्या शतकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची धर्मसुधारणा घडून आलेली चळवळी त्या संदर्भातल्या आम्हाला पाहायला भेटतात. जर आम्ही मंडळीच्या इतिहासाचा जर आम्ही अभ्यास केला तर त्या ठिकाणी असे अनेक धर्मसुधारणेचे कालखंड किंवा प्रकार किंवा प्रसंग आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. एक प्रामुख्याने ज्याचा उल्लेख आम्हाला करता येईल ती म्हणजे इसवी सन 1517 मध्ये मार्टिन लुथर यांनी घडवून आणलेली धर्मसुधारणा. काय झालं त्यामध्ये? काय धर्मसुधारणा होती किंवा कशाला सुरुवात झाली? प्रोटेस्टंट जे आज आम्ही पाहतो, हे जे प्रोटेस्टंट लोक जे आपण आहोत, ही जी रिफॉर्मेशन, ही जी चळवळ आहे ती 1517 मध्ये मार्टिन लुथर यांनी चालू केली. यामधून आम्हाला समजून येईल की धर्मसुधारणा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय
आम्हाला शिकायला मिळतं. ज्या गोष्टी ज्यामध्ये बिघाड झालेला आहे, ज्या असायला पाहिजेत तशा नाहीत, आणि म्हणून त्या संदर्भात घडवून आणलेली सुधारणा, ज्याला आम्हाला धर्म सुधारणा असं आम्हाला म्हणता येईल. आणि म्हणून या 5 राजांच्या कारकिर्दीमध्ये जी धर्म सुधारणा झाली, ज्या अर्थी धर्म सुधारणा झाली त्या अर्थी तिथं समस्या होत्या. सुधारणा झाली म्हणजेच त्या ठिकाणी काहीतरी अडचणी होत्या, काहीतरी समस्या त्या ठिकाणी होत्या, काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी होते, आणि ते सर्व घेऊन त्यामध्ये सुधारणूक आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून या राजांच्या कारकिर्दीमध्ये असणाऱ्या समस्यांचं स्वरूप किंवा त्या ठिकाणी घडवून आणलेली सुधारणा किंवा त्या गोष्टींचा आज आम्ही आमच्यासोबत कशा प्रकारे आम्हाला त्या गोष्टींचं लागूकरण होतं का, या सर्व गोष्टींचा विचार आम्हाला त्यामधून करता येतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या धर्मसुधारणेकडे पाहतो, आता संदर्भ फार मोठा आहे म्हणून आपण तो वाचत नाही, परंतु दुसरे इतिहास 15वा अध्याय, आसा राजा, इथून तुम्ही घरी गेल्यानंतर ते वाचायचे. ज्यांचं अभ्यास झालेला आहे, ज्यांचं वाचून पूर्ण झालेलं आहे त्यांच्या या गोष्टी लक्षात येतील. ज्यांनी अजूनही वाचलेलं नाही त्यांनी घरी गेल्यानंतर 15वा अध्यायापासून वाचायला सुरुवात करा. तुम्हाला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सापडतील. 15व्या अध्यायामध्ये आम्हाला आसा राजा भेटतो आणि त्या ठिकाणाहून आम्हाला धर्मसुधारणा पाहायला भेटते. आता त्या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या काय होत्या? धर्मसुधारणा घडून आली म्हणजेच त्या ठिकाणी समस्या होत्या, आणि या समस्या किंवा या समस्यांचं स्वरूप काय होतं, जर ह्याचा विचार जर आपण केला तर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपण 5 कालखंड म्हणत आहोत, 5 राजांच्या कारकिर्दीमध्ये घडून आलेली धर्मसुधारणा आम्ही म्हणत आहोत, त्या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये समस्येचं जे स्वरूप आहे त्याकडे जर आम्ही पाहिलं, समस्या जर आम्ही पाहिली तर आम्हाला या प्रकारे दिसून येईल, त्या ठिकाणी लोकांना नियमशास्त्राचा विसर पडलेला होता. काय होती पहिली समस्या? त्या ठिकाणी लोकांना नियमशास्त्राचा विसर पडलेला होता. त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर आज्ञा, विधी, सण, अर्पणे, उपासना याकडं या लोकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. दुसरी समस्या. तिसरी समस्या काय होती? त्या ठिकाणी त्या लोकांनी मूर्तिपूजा सुरू केलेली होती. त्या लोकांनी त्या ठिकाणी मूर्तिपूजा सुरू केलेली होती. या मुख्य समस्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आसाच्या कारकिर्दीत असतील किंवा मग समोर यहोशवाफाटच्या असतील किंवा मग योशियाच्या कारकिर्दीपर्यंत या समस्या आम्हाला पाहायला भेटतात. आता या ज्या समस्या आहेत याच वेळेस निर्माण झाल्या अशा आहेत का? अशा नाहीत. याला मोठा इतिहास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे हे इस्रायल लोक जे मिसर देशात गेले, मिसर देशाच्या गुलामगिरीमध्ये त्या ठिकाणी ते राहिलेत, आणि मग त्या गुलामगिरीमधून मोशे यांना बाहेर घेऊन आला. अगदी तेव्हापासून यांच्या जीवनामध्ये आम्हाला या अडचणी पाहायला भेटतात. म्हणजे देवाला सोडून मूर्तिपूजा करणे असेल, देवाला जे आवडत नाही त्या गोष्टी करणे असेल, हे तेथून आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. काय समस्या आहे? समस्या आहेत की हे लोक देवाचं नियमशास्त्र विसरलेले आहेत. हे लोक ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञा, विधी, त्याचे सण, त्याची उपासना याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आणि निर्माणकर्त्या परमेश्वराला सोडून त्यांनी निर्मितीची उपासना, निर्मितीची भक्ती आणि आराधना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रियांनो, परमेश्वराला सर्वात जास्त वीट जर कोणत्या गोष्टीचा येत असेल तर ते आहे मूर्तिपूजा. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वारंवार ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की देवाला या गोष्टींचा
वीट आहे, या गोष्टी परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वर देवबाप या गोष्टींचा तिरस्कार करतो. परमेश्वर देव हा आविषी परमेश्वर आहे. हा परमेश्वर जो आपलं गौरव दुसऱ्याला घेऊ देणार नाही. परमेश्वर जो निर्माण करता आहे त्या निर्माणकर्त्याला सोडून द्यायचं आणि त्याने जी निर्मिती केलेली आहे, त्याने ज्यांना निर्माण केलेलं आहे त्या निर्मितीला आपले देव म्हणून उपासना करायची, ही बाब देवाला अजिबात आवडत नाही. या गोष्टीचा देवाला वीट आहे आणि हे देवाचे लोक त्याच गोष्टी करत होते. हे देवाचे लोक त्याच गोष्टी त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून या राजांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला या सुधारणुकीची गरज आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो, या पातकांसाठी, या पापांसाठी, या ज्या समस्या आम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात, या समस्यांकरिता कोण जबाबदार आहे किंवा काय कारणं त्याच्या मागची आहेत, जर त्याकडं आम्ही लक्ष दिलं तर 2 मुख्य कारणं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. 2 मुख्य कारणं की ज्यामुळं हे जे लोक आहेत हे वारंवार देवाला सोडून त्या ठिकाणी निर्मितीकडं, त्या मूर्तिपूजेकडं वळताना आम्हाला दिसून येतात. 2 कारणं आम्हाला त्यामध्ये दिसून येतील. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही काही आसाच्याच कारकिर्दीमध्ये निर्माण झालेली अडचण नाही. याला अगदी मोठा इतिहास आहे. अगदी मोशेच्या कारकिर्दीपासून, मोशे ज्यावेळेस त्या सिनाय पर्वतावर आहे, परमेश्वर देव त्याला कराराच्या पाट्या देत आहे आणि खाली लोक काय करत आहे, त्यांनी सोन्याचं वासरू त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की ज्याची उपासना आणि ज्याच्या समोर ते उत्सव साजरे करत आहे. अगदी तेथूनच आम्हाला हा इतिहास पाहायला भेटतो. परंतु त्यातही आणखीन 2 मुख्य कारणं आम्हाला दिसून येतील, ज्यामध्ये पहिलं कारण आहे की या लोकांनी जेव्हा इस्रायल देशामध्ये, जेव्हा कनान देशामध्ये प्रवेश केला, हा कनान देश ज्यावेळेस त्या लोकांनी हस्तगत केला, त्यावेळेला परमेश्वराची आज्ञा होती की जे लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणाहून घालवून द्या, त्यांना तुमच्यामध्ये वस्ती करू देऊ नका. परंतु आम्हाला काय पाहायला भेटतं, तरीही त्या ठिकाणी बरेचसे अवशिष्ट लोक त्या ठिकाणी राहिलेले होते. अनेक लोक जे त्या ठिकाणी राहिले होते, बरेचसे लोक आम्हाला पाहायला भेटतात की जे त्या ठिकाणी थांबलेत. आणि ते लोक कालांतराने आम्हाला पाहायला भेटतं की यांच्याबरोबर त्या ज्या चालीरीती आहेत, या लोकांबरोबर त्या ठिकाणी हे लोकच नव्हे तर या लोकांबरोबर त्यांच्या त्या चालीरीती, या लोकांबरोबर त्यांचे ते देव देखील त्या ठिकाणी असलेले तुम्हाला दिसून येतील. आम्ही ज्यावेळेस या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येते की परमेश्वर देवबाप त्यांना म्हणाला की तुम्ही त्यांना आपल्यामधून घालवून द्या. परमेश्वर देवबाप म्हणाला की तुम्ही त्यांच्याबरोबर व्यवहार ठेवायचा नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा नाही. कारण परमेश्वराला माहित होतं की जर हे लोक यांच्यामध्ये राहिलेत, या लोकांनी जर त्यांच्याबरोबर अशा प्रकारचे व्यवहार जर केले तर त्यांच्या चालीरीती, त्यांचे देव, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या लोकांमध्ये देखील शिरतील. माझे लोक देखील त्या ठिकाणी त्या गोष्टी ते करू लागतील. परंतु या लोकांनी देवाचं ऐकलं नाही. त्या लोकांना त्या ठिकाणी राहू दिलं. केवळ राहू दिलं एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत व्यवहार देखील त्यांनी केलेत. आम्हाला पाहायला भेटतं की त्याचाच परिणाम म्हणून वारंवार देवापासून वळणे आणि जे करू नका म्हणून परमेश्वराने सांगितलं होतं त्या गोष्टी हे लोक त्या ठिकाणी करतात. आम्हाला पाहायला भेटतं की शल्मोनाच्या जीवनामध्ये का बरं पाप त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं? का बरं शल्मोन देवाच्या मनातून उतरला? त्याचं कारण काय आहे? त्याच्या बायकांनी त्याचं मन बहकवलं. ज्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला सांगतो की तुम्ही हे करू नका, आम्हाला ते करायचं नाही.
ते आम्हाला कितीही आमच्या फायद्याचं वाटत असेल, ते आम्हाला कितीही आमच्या हिताचं वाटत असेल, ते आम्हाला कितीही आमच्या चांगल्याचं वाटत असेल, आम्ही त्याला कितीही धार्मिकतेचा मुलामा लावला, तरी देवाने जर म्हटले की ते करू नका, तर आम्हाला ते करायचं नाही. कारण जरी त्या घटकेला आम्हाला त्याचे परिणाम नाही दिसून येत, परंतु कालांतराने आम्हाला त्याचे परिणाम दिसून येतात. प्रियांनो, हा जो सैतान आहे, ज्याला आमचा शत्रू म्हटलेला आहे, तो फार धूर्त आहे. आणि आम्ही वारंवार या गोष्टीची आठवण करतो की तो आम्हाला एकदम आमचं वाईट, तू हे केल्याने वाईट होईल, हे कधीच तो आमच्या समोर घेऊन येत नाही. तो कधीच घेऊन येत नाही. तो अर्धवट सत्य घेऊन आमच्या समोर येतो. तुम्ही देवा समान व्हाल, तुम्ही देवा समान व्हाल. आणि एकदा का आम्ही त्यामध्ये अडकलोत, एकदा का आम्ही त्यामध्ये पडलो, की मग मात्र कालांतराने त्याचे जे परिणाम आहेत, त्याचे जे दुष्परिणाम आहेत, त्यांना आम्ही सामोरे जात असतो. आणि म्हणून आम्ही हे अगदी पक्क करून घ्यावं की परमेश्वराने जे करू नको म्हणून सांगितलेलं आहे, ते आम्हाला करायचं नाही. आमचं ज्ञान किंवा कुठलीही गोष्ट, आम्हाला कुठलाही सल्ला किंवा कोणीही जर आम्हाला म्हणेल की नाही ते कर, ते चांगलं आहे, तरीही जर देवाने नाही म्हटलेलं आहे, तर ते आम्हाला करायचं नाही. या लोकांनी देवाचं ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम आम्हाला दिसून येतो की त्या ठिकाणी मूर्तिपूजेसारखं पाप या लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, वारंवार 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 त्याची पुनरावृत्ती आम्हाला या लोकांच्या जीवनामध्ये पाहायला भेटते. दुसरं जे कारण याच्याकरिता आहे, ते कारण आहे राजकारण. राजकारण. जर आम्ही ज्यावेळेस हे राज्य विभाजित झालेत, त्या परिस्थितीकडे जर आम्ही पाहिलं, तर आम्हाला त्या ठिकाणी राजकारण एक फार मोठं कारण या पातकासाठी आम्हाला दिसून येईल. जर आम्ही पहिले राजे जर आम्ही वाचलं काढूया, जरी आपला त्याचा अभ्यास झालेला आहे, तरी हा संदर्भ या ठिकाणी आपण वाचूया. पहिले राजे याचा 12वा अध्याय आणि 25 पासून तर 30 पर्यंतची वचने मी आपल्याकरिता वाचत आहे. पहिले राजे 12वा अध्याय 25 ते 30 या ठिकाणी काय होत आहे आम्हाला समजून येईल. यराबाम इफ्राईमाच्या पहाडी प्रदेशात शकेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबूती केली. आता लक्षात घ्या, यराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. जे राज्य त्याला मिळालेलं आहे, जे इस्रायल लोक त्याच्या पाठीमागे आलेले आहेत, तो म्हणतो की हे लोक परत दाविदाकडे, त्याच्या राज्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरुशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन 2 सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, आजवर तुमचे यरुशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पहा. त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापाला कारण झाली. ही गोष्ट पापाला कारण झाली. काय पाहायला भेटतं आम्हाला? यराबाम ज्याच्या हाती राज्य आलेलं आहे, ते राज्य टिकवून ठेवण्यासाठी तो काय करतोय आम्हाला पाहायला भेटतं की तो त्या ठिकाणी लोकांसमोर 2 सोन्याचे वासरू करून त्यांना त्यांचे देव म्हणून त्यांच्या समोर तो सादर करतो. काय कारण आहे? कोणत्या गोष्टी याला कारणीभूत आहे? कारण यराबामाच्या मनात आलं की जर हे लोक देवाच्या उपासनेसाठी यरुशलेमला गेले
तर हे यांचं मन त्या रहबामाकडे वळेल, दाविदाच्या वंशाकडे यांचं मन वळेल आणि हे लोक काय करतील? हे लोक मला मारून टाकतील आणि पुन्हा रहबामाचे होतील. जे राज्य माझ्या हाती आलेलं आहे ते राज्य पण जाईल आणि हे लोक मला त्या ठिकाणी मारून पण टाकतील. आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की स्वार्थ, भीती, स्वार्थ असेल, भीती असेल किंवा इन्सिक्युअर फिलिंग त्या ठिकाणी असेल किंवा असे अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात की ज्यामुळं यराबाम इस्रायल लोकांना पापामध्ये पाडत आहे. काय म्हणतो यराबाम? तुमचे आतापर्यंत यरुशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे झाले. काय म्हणतोय तो? की हे पहा तुमचे देव ज्यांनी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले. मनुष्य ज्यावेळेस मूर्तीपूजा करतो त्यावेळेस तो काय करतो माहितीये? देवाचं गौरव त्या मूर्तीला तो देतो. देवाने जे आमच्यासाठी केलेलं आहे त्या गोष्टी आम्ही विसरून जाव्यात आणि देवाला त्याचं श्रेय देण्याऐवजी, देवाला त्याचं गौरव देण्याऐवजी मनुष्य जो आहे तो त्या मूर्तींकडे वळतो प्रियांनो. आणि म्हणून देवाला या गोष्टीचा सर्वात जास्त वीट आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. राजकारण ज्यामुळं या इस्रायल राष्ट्रामध्ये, या विभाजित इस्रायल राष्ट्रामध्ये आम्हाला पूर्णपणे मूर्तीपूजा आम्हाला पाहायला भेटते. एकही चांगला राजा त्या इस्रायल देशामध्ये आम्हाला पाहायला भेटत नाही. यराबामाने जी सुरुवात केली त्याने एक सोन्याचं वासरू बेथेल इथं, एक दान इथं त्याची स्थापना त्याने केली आणि हे जे देवाचे लोक आहेत या देवाच्या लोकांना देवाकडे न जाऊ देता, देवाच्या मंदिरी न जाऊ देता, देवाकडे न जाऊ देता त्याने त्या लोकांना त्या वासरांकडं, त्या मूर्तींकडं वळवलं. त्या मूर्तींच्या समोर त्यांनी उत्सव सुरू केलेत, त्या समोर त्यांनी सण चालू केलेत आणि त्यामध्ये आम्ही पाहतो की हे सर्व पातकासाठी, पापासाठी त्या ठिकाणी एक फार मोठं कारण त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रियांनो, राजकारण आम्हाला पाहायला भेटतं की आजही त्याचा परिणाम ख्रिस्ती मंडळांमध्ये आणि ख्रिस्ती समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे केवळ त्याच काळात होतं असं नाही, केवळ त्या राजांच्याच कारकिर्दीमध्ये राजकारण आणि हे या प्रकारची पातकं आजही प्रियांनो, आम्ही जर काही वर्षांचा जर आम्ही इतिहास केला, मागच्या 1-2 पिढ्यांचा जर आम्ही विचार जर केला तर या राजकारणामुळे मंडळांचं आणि समाजाचं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे हे आम्हाला प्रखरतेने आमच्या लक्षात येतं. काही लोकांसोबत ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख ते करतात की पाळक साहेब, हे राजकारण आणि भांडणं यामुळं आमची पूर्ण पिढी उद्ध्वस्त झालेली आहे, आमच्या पूर्ण पिढीचं आध्यात्मिक नुकसान झालेलं आहे, आम्ही देवाच्या वचनांशिवाय मोठे झालोत. कारण चर्चेसमध्ये राजकारण आहे आणि त्या ठिकाणी भांडणं आहेत, वादविवाद आहेत. प्रियांनो, आजही हे जे राजकारण आहे आम्हाला पाहायला भेटतं की मंडळांकरिता आणि ख्रिस्ती समाजाकरिता एक फार मोठं घातक अशा प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला भेटतं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला पाहायला भेटेल की मंडळी जी आहे ना, ही मंडळी राजकारण करण्याचं ठिकाण मुळीच नाहीये. हे देवाचं राज्य आहे, हे देवाचं राज्य आहे, हे देवाचं राज्य आहे, हे देवाचं शरीर आहे. ही मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती स्वार्थबुद्धीने मंडळीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतो, मग तो कोणीही असो,
तो पाळक असो किंवा सभासद असो किंवा पंच असो किंवा कोणीही असो, जी प्रत्येक व्यक्ती स्वार्थ बुद्धीने मंडळीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती जणू काही ख्रिस्ताच्या शरीराला हात लावत असते. ती ख्रिस्ताच्या शरीराला हात लावत असते आणि त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात. कधी कधी ह्याकडं आम्ही दुर्लक्ष करून टाकतो. कधी कधी या गोष्टीकडं मनुष्य लक्ष देत नाही. प्रियांनो, मंडळी हे ठिकाण आहे सेवा करण्याचं ठिकाण आहे. हे ख्रिस्ताचं शरीर आहे ज्यामध्ये आम्हाला नम्रता, ज्यामध्ये आम्हाला सेवा पाहायला भेटते. परंतु पुष्कळदा राजकारणामुळं आम्हाला पाहायला भेटतं की मंडळांचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. इस्रायल हे जे देवाचे लोक आहेत, यांच्यामध्ये धर्म सुधारणेचा हा काळ आम्हाला पाहायला भेटतो. धर्म सुधारणा, कारण त्या ठिकाणी देवाचं वचन हे लोक विसरलेले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की हे जे लोक आहेत यांनी परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराच्या विधी, परमेश्वराचे नियम त्यांनी सोडून दिलेले आहेत. त्यांचा विसर त्यांना पडलेला आहे. आणखीन आम्हाला काय पाहायला भेटतं, त्यांनी जिवंत देवाला सोडून मूर्त्यांना त्या ठिकाणी आपले देव त्यांनी बनवलेलं आहे. आणि या सर्वांचा परिणाम बंदिवास आहे, गुलामगिरी त्या ठिकाणी आहे, पाडावपण त्या ठिकाणी आहे. देवा विरुद्ध त्या ठिकाणी हे लोक वागताना आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये या गोष्टींकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सुधारणेचं स्वरूप ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या ठिकाणी काय काय धर्म सुधारणा घडून आणल्यात, या पाचही राज्यांनी किंवा हे जे चांगले राज्य आहेत त्यांनी काय धर्म सुधारणा घडवून आणली, तुम्ही जर ते वाचलं, त्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास केला, तर या लोकांनी मूर्तीपूजेचं उच्चाटन त्या ठिकाणी करून टाकलेलं आहे. मूर्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी फोडून टाकलेल्या आहेत, ज्या वेद्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी फोडून टाकलेल्या आहेत. आम्हाला आणखीन काय पाहायला भेटतं, त्या लोकांनी त्या ठिकाणी जे सण बंद पडलेली होती, जे उत्सव बंद पडलेले होते, ते त्यांनी सुरू केले. वल्हांडणाचा सण कोणाच्या कारकिर्दीत सुरू करण्यात आला? कोणी सुरू केला? योशिया राजाने. बंद पडला होता कारण लोकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. योशिया राजाने पुन्हा वल्हांडणाचा जो सण आहे त्या ठिकाणी त्याने सुरू केला. आम्ही पाहतो की या राजांनी काय केलं, या राजांनी नियमशास्त्राचं वाचन मंडळीमध्ये केलं. कसं वाचन केलं? त्या ठिकाणी वाचन सुरू आहे, नियमशास्त्राचं वाचन सुरू आहे. लोक उभे आहेत, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत लोक त्या ठिकाणी उभे आहेत आणि ते फक्त देवाचं वचन ऐकत आहेत. आणि देवाचं वचन ऐकत असताना त्यांनी केलेल्या पातकांसाठी ते रडत आहेत. एक नवीन सुरुवात त्या ठिकाणी परमेश्वरासोबत हे लोक करतात. नवीन सुरुवात परमेश्वरासोबत ते करतात. आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन हे नियमशास्त्र त्या ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था, त्याद्वारे शिस्त त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था या राजांनी केलेली आहे. काय धर्म सुधारणा केली? ह्या ज्या गोष्टी ज्यामध्ये हे देवाचे लोक चुकत होते, देवाविरुद्ध वागत होते, ते त्यांच्या लक्षात आणून दिल्यात आणि त्या गोष्टी त्यांच्यापासून त्यांनी दूर केल्यात. प्रियांनो, त्यांच्यापासून त्यांनी दूर केल्यात आणि त्याचा परिणाम आम्हाला काय पाहायला भेटतो की ह्या राज्यांमध्ये, या राजांच्या कारकिर्दीमध्ये युद्ध थांबलेली होती. या राजाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही काय पाहतो की राष्ट्राला मजबूती त्या ठिकाणी आली होती. प्रियांनो, देवाविरुद्ध वागण्याद्वारे आम्ही आमच्या जीवनाला, आम्ही आमच्या कुटुंबाला, आम्ही आमच्या समाजाला मजबूती कशी आणावी? देवाविरुद्ध वागण्याने. जर मला माझ्या जीवनाला, माझ्या कुटुंबाला मजबूत करायचं असेल तर देवाशिवाय ते
शक्य नाही. मला देवाच्या सहाय्याची गरज त्या ठिकाणी आहे. मग ही मजबूती तुमच्या आर्थिक गोष्टींना घेऊन असेल, ही मजबूती तुमच्या आध्यात्मिक जीवनाला घेऊन असेल, किंवा तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र पाहायला भेटतात, नातेसंबंध पाहायला भेटतात, जी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला बिघडलेली दिसेल, प्रियांनो, त्या प्रत्येक ठिकाणी जर मजबूती घडवून आणायची आहे, जर नवीन सुरुवात करायची आहे, तर देवाशिवाय ते शक्य नाही. मनुष्याचं ज्ञान, मनुष्याकडे असणारे सर्व रिसोर्सेस जे काही मनुष्य वापरू शकतो ते सर्व अपुरे आहेत, ते सर्व अर्धवट आहेत. देवाच्याच द्वारे, या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे वळण्याच्याच द्वारे, त्याच्या समोर स्वतःला समर्पित करण्याच्या द्वारे, आणि जे काही बिघडलेलं आहे, ज्या ठिकाणी आम्ही चुकलेले आहोत, त्या ठिकाणी सुधारणा घडवून आणण्याच्या द्वारे आम्ही आमचं जीवन असेल, आमचं कौटुंबिक जीवन असेल, किंवा आमचं सामाजिक जीवन असेल, त्याला आम्ही मजबूती आणू शकतो. अन्यथा प्रियांनो, राजांमागून राजे गेलेत, वर्षांमागून वर्ष गेलेत, परंतु लोक त्याच अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला भेटतात, त्याच अवस्थेमध्ये. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या सुधारणेची गरज आहे का, याकडं आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला विशेष लक्ष द्यायला पाहिजे. जर आम्ही वर्तमान परिस्थिती बरोबर या गोष्टींचं काही लागूकरण करण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या काय लक्षात येईल? आमच्या लक्षात येईल की ती जी परिस्थिती होती आणि आजची जी परिस्थिती आहे, यामध्ये फार बदल झालेला नाही. आरंभापासून ह्या लोकांची मनं देवापासून फिरलेली आम्हाला दिसतात. परमेश्वराचं वचन सांगतं, स्तोत्रकर्ता देखील म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे. आज जे आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत ना, त्या पापमय स्वभावाला घेऊन आमच्या जीवनामध्ये आम्ही दिसून येतो. त्या ठिकाणी त्या अवशिष्ट लोकांमुळं हे लोक पापात पडले, मूर्तींकडे वळलेले आम्हाला दिसून येतात. आजही आमच्या अवतीभोवती अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतात, आजही अशा अनेक गोष्टी आमच्या जीवनात आहे. पुष्कळशा तर आम्ही आमच्या जीवनातून दूर आम्हाला करता येतील की नाही, हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत. तुमचे टेलिव्हिजन असतील, तुमचे टीव्ही असतील, तुमचे मोबाईल्स असतील, किंवा इतर आणखीन गोष्टी आहेत की ज्या आज आमच्या सोबत आहेत, आमच्या घरांमध्ये आहेत. त्यापैकी किती आम्ही आमच्यापासून दूर करू शकतो? मला नाही वाटत जर आम्ही म्हटलं की विदाऊट मोबाईल राहून पहा, कोणाला शक्य होईल, है ना? आज तर आमचे पैसे पण त्या मोबाईलमध्येच आहेत. आज आमचे पैसे पण त्या मोबाईलमध्येच आहेत. मोबाईल शिवाय आज मनुष्याला जगणं कठीण होत चाललेलं आहे. परंतु त्या मोबाईलमध्येच अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकतात. हे तर फक्त एक उदाहरण आहे. तुम्ही जर अशी लिस्ट बनवली तर आमच्या अवतीभोवती अनेक गोष्टी आहेत. किती लोक अशा या परिस्थितीमध्ये परमेश्वरासाठी टिकून राहू शकतात. किती लोक अशा गोष्टींमध्ये असताना स्वतःला देवाकरिता शुद्ध आणि पवित्र ठेवू शकतात. त्याही काळामध्ये होते. त्याही काळामध्ये काही सर्वच बिघडून गेले होते अशातला प्रकार नाही. त्याही वेळेस काही चांगले लोक उरलेले होते आणि त्या लोकांसाठी परमेश्वराने काम केलेलं आहे. आजही परमेश्वर देव मनुष्याकरिता काम करत आहे. परंतु प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत. त्यावेळेला लोक नियमशास्त्र विसरून गेलेले होते. नियमशास्त्राचा विसर पडलेला होता. आज आम्ही देवाचं वचन ऐकतो, आम्ही देवाचं वचन वाचतो, आम्ही त्याच्या वचनाचा अभ्यास करतो, परंतु आम्ही त्याप्रमाणे किती आचरण करतो हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्या लोकांना नियमशास्त्र माहीत नव्हतं. त्यांना ती माहिती करून द्यावी लागली, त्यांना ते शिकवावं लागलं, त्यांना विसर पडला होता. आज आम्हाला माहीत असूनही
आम्ही किती त्याप्रमाणे आचरण करतो हा एक मोठा प्रश्न आहे. जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करत नाही तर आम्हीही देवाचं वचन सोडून दिल्यासारखं आहे. आमची गत त्या मूर्खांसारखी आहे की जे स्वतःला आरशात पाहतात आणि विसरून जातात की आम्ही कसे आहोत. सुधारणूक त्या ठिकाणी जर नाही तर जर देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करत नाही तर परमेश्वराचं वचन आम्हाला मूर्ख म्हणतं प्रियांनो. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही काय करत आहोत. आम्ही कदाचित आज मूर्तीपूजा करत नाही, आम्ही आज मूर्तीपूजा करत नाही, परंतु खरंच किती जण मूर्तीपूजा करत नाही हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे. जर आम्ही खरंच मूर्तीपूजा करत नाही तर धन्य आहोत. परंतु प्रियांनो, आम्ही जरी मूर्तीपूजा करत नसलो परंतु मूर्तीपूजे समान असणारी पाप, मूर्तीपूजे समान असणारी पातक, देवाला न आवडणाऱ्या त्या गोष्टी आमच्या जीवनात आहेत का? आम्हाला विचार करावा लागेल प्रियांनो, आम्हाला विचार करावा लागेल. कारण या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देवाविषयी संशय निर्माण करतात. या गोष्टी देवाविषयी संशय निर्माण करत असताना आमचा विश्वास जो आहे तो कमजोर करून टाकतात आणि आम्हाला विश्वासाने पुढे जाऊ देत नाहीत. विश्वासाने देवाचं जे गौरव आम्हाला पाहायला पाहिजे ते आम्हाला पाहता येत नाही. कारण मूर्तीपूजा असेल किंवा मूर्तीपूजे समान पातक आमच्या जीवनामध्ये असतील प्रियांनो, आम्हाला त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आम्हाला त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि आत्मपरीक्षण करून आम्हाला सुधारणेची किती आवश्यकता आहे, आम्हाला अशा प्रकारच्या सुधारणुकीची आवश्यकता आहे का? जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये, जर आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये बदल पाहिजे असेल, मजबूती पाहिजे असेल तर आम्हाला याकरिता निर्णय घ्यावाच लागेल. जर आम्ही निर्णय घेणार नाही, जर आम्ही म्हणू की जैसे है तसं चालू द्यायचं आहे तर प्रियांनो कुठलाही बदल आम्हाला आमच्या जीवनामध्ये अपेक्षित नाही. आम्हाला देवासाठी निर्णय घ्यावा लागेल. आणि सुधारणुकीची सुरुवात कुठून करायची असते? कुठून करायची असते? ते फार वाईट आहेत, ते असेच आहेत, तो असाच आहे, तो तसाच आहे. सुधारणुकीची सुरुवात दुसऱ्यापासून आहे की स्वतःपासून आहे? स्वतःपासून आहे. दावीद राजा काय म्हणतो? स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? स्तोत्र 19 मध्ये दावीद राजा म्हणतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून तुम्हाला आवर. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? प्रियांनो, आम्हाला सुधारणुकीची गरज आहे का? आणि ती जी सुधारणूक आहे ती मला माझ्यापासून सुरुवात करायची आहे. जर आम्ही या प्रकारे आमच्या जीवनामध्ये निर्णय घेतो तर खात्री बाळगा प्रियांनो, हा परमेश्वर ज्याने त्या लोकांना मजबूती दिली, हा तोच परमेश्वर आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये मजबूती देणार आहे. हा परमेश्वर आमच्याही जीवनामध्ये कार्य करणार आहे. हा परमेश्वर बदललेला नाही. हा परमेश्वर बदललेला नाही. या आपले डोळे आपण बंद करूया आणि प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशाची गरज आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. धर्म सुधारणा, कारण परिस्थिती बिघडलेली होती, जशी असायला पाहिजे तशी नव्हती. का? कारण लोक नियमशास्त्र विसरलेत, लोक देवाला विसरलेत, लोकांनी देवाला सोडून मूर्त्यांची उपासना सुरू केली होती आणि म्हणून त्या ठिकाणी परिस्थिती बिघडली. आणि म्हणून ही परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेत, आज आम्हाला अशा प्रकारच्या निर्णयांची गरज आहे का? माझ्या जीवनामध्ये बिघडलेली परिस्थिती आहे का? माझ्या कुटुंबामध्ये बिघडलेली परिस्थिती आहे काय? मला परीक्षण करावं लागेल की असं का आहे, आणि ते लक्षात घेऊन जर मी त्याकरिता निर्णय घेतो, जर मी देवाला समोर, त्या देवासमोर स्वतःला नम्र करतो, तर परमेश्वर हा त्या ठिकाणी काम करणारा परमेश्वर आहे.
तो कधीही बदलत नाही. तो आमच्या वैयक्तिक जीवनांना मजबूती देईल, तो आमच्या कौटुंबिक जीवनाला मजबूती देईल. तो बिघडलेली परिस्थिती नीट करण्यासाठी विश्वासू आहे. परंतु महत्त्वाचं आहे की आम्ही त्याकरिता आत्मपरीक्षण करणार आहोत काय, आम्ही त्याकरिता स्वतःला त्याच्यासमोर नम्र करणार आहोत काय. आमची आर्थिक परिस्थिती असेल, आमची कौटुंबिक स्थिती असेल, आमची भावनिक स्थिती असेल, आमचे नातेसंबंध असतील किंवा इतर आणखीन काही ज्या ठिकाणी आम्हाला बिघाड दिसतो, बिघडलेला आहे, आम्हाला देवासमोर नम्र होण्याची गरज आहे. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला परमेश्वराकडून त्या ठिकाणी सुधारणुकीची आवश्यकता आहे आणि केवळ परमेश्वरच ते करू शकतो. होय प्रभू, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. आज ज्या गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर नेतात, पवित्र देवबापा, ज्या गोष्टी आज आम्हाला स्वतःला आणि आमच्याद्वारे अनेकांना पातकात पाडतात, पाप करण्याकरिता प्रवृत्त करतात, प्रभू अशा गोष्टींपासून तू आम्हाला आवर. पवित्र देवबापा, स्वार्थ बुद्धीने पवित्र देवबापा राजकारण करणे अशा प्रकारच्या वृत्तीपासून तू आम्हाला आवर प्रभू, आम्हाला सांभाळ प्रभू. पवित्र देवबापा, आम्ही तुझे विरोधी बनू नये पवित्र देवबापा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. देवबापा, आमचं जीवन लोकांना पापांकडे नेणारं नव्हे तर पापांपासून दूर नेणारं असेल, अशी कृपा तू आम्हावरती कर, अशी कृपा तू आम्हावरती कर माझ्या देवबापा, अशी कृपा तू आम्हावरती कर प्रभूजी. आणि आज त्यासाठी आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत. होय पवित्र देवबापा, तुझा सेवक म्हणतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात प्रभू, आम्ही देखील पुष्कळदा आमच्या चुकांकडे न पाहता आम्ही इतरांकडे बोट करतो, आम्ही इतरांच्या चुका आणि त्यांचे दोष काढतो आणि त्यांच्यावरती आम्ही चर्चा करत राहतो. तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर, तू आमची क्षमा कर. आणि आमच्या स्वतःच्या चुका ज्या ठिकाणी सुधारणुकीची गरज आहे ते तू आम्हास लक्षात आणून दे आणि त्याप्रमाणे करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही सर्वजण त्याकरिता स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नका तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.